नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे लालबाग परळला तुमच्यासाठी पाऊस घेण्यासाठी आलो आहे. आणि इथं बघा पावसाचं वातावरण पण झालं आहे. बामध्ये थोडंसा झिमझिम पडणार आहे, एवढा पडणार नाही पण वाटतं थोडंसं वातावरण. तिकडं बघा त्या साईडला मरीन ड्राईव्ह, ग्रँड रोड, तिकडून जरा काळा ढग दिसतात आहे. आशा करूया की एकदम धोधो पाऊस पडेल. हे बघा इकडं पण बघा, हे सगळं हे लोधाचे बिल्डिंग आहेत पण त्या साईडला दिसत नाही. दादर वगैरे त्या साईडला एवढा नाही, थोडंसं त्या पुढं पाऊस नाही आणि ते पण झिमझिम पडतो एकदम. हे बा थोडंसं वातावरण झालं आहे आणि मुद्दामून मी ह्या बिल्डिंगवर आलो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. पावसाने जी दडी मारली आहे ती मारलीच. तर तो एरिया पूर्ण लालबाग परळचा एरिया आहे. ते हॉटेल ग्रँड हयात आहे समोर. यावेळेस एवढं पावसाने दडी मारली ना, हवामान खात्याने सांगितलं होतं की पाऊस एवढा जोरामध्ये पाऊस येणार आहे, पण तसं काय झालेलं नाही. एकदम म्हणजे आता किती आहे बापरे तारीख, 17-18 तारीख आली तरी पण जूनची, ते पण तरी पाऊस पडला नाही. पण आता जुलै महिन्यामध्ये असा धोधो पडेल ना, इकडंच दडी मारली. तिथं साऊथ इंडियामध्ये पडला, कोकणामध्ये पडला, 13 मेला इथं पण पडला. असं वाटलं की आता यावेळेस कहर करणार. आणि यावेळेस टी व्हीवर न्यूज असते की बाबा इकडं ट्रेन थांबल्या, तिकडं ट्रेन थांबल्या, रुळामध्ये पाणी भरलं. पण यावेळेस काहीच नाही. बापरे, समोर बघा ती मिल आहे का समोर, ही बा समोर लाल दिसते ना, ती मिल आहे. ते बंद पडल्यात आता. या सगळ्या मिल लालबाग परळच्या मिल आहेत ना, तो मिल एरिया आहे. गिरण्या होत्या इथे पूर्ण. आणि इकडं चॉल आहे. हे आता नवीन बिल्डिंग झालेल्या आहेत, काही 1-2 जास्त दिसतात ते मला. इकडे ती एक जुनी बिल्डिंग, ते तयारच होत नाही अजून, किती वर्ष झाले. आणि इकडं बघा चॉल, एक जुनी चॉल आहे का, हे बाबा इथे ही जुनी चॉल सिस्टीम आहे एकदम. इकडून तुम्हाला दाखवतो, तेव्हा तिकडं जुनी चॉल सिस्टम आहे. मस्त वाटते, पण हवा लागते एकदम मस्त. आपण आता उभे आहोत ग्रँड रोड स्टेशनवर. हे बघा, हा ग्रँड रोडचा फेमस स्कायवॉक जो वरतून गोल वाटतो. खाली बघा, ते जपानमध्ये आहे ना क्रॉस रोड, तसंच वाटतं. आणि इकडे आर्ट डेको बिल्डिंग या साईडला. भरपूर मूवीजमध्ये हा तुम्हाला दिसेल स्कायवॉक. आणि आपल्याला तिकडं जायचं त्या साईडला. या साईडला पण किती सुंदर बिल्डिंग आहे बघा. ती समोरची छोटीशी आहे पण किती मस्त वाटते. ग्रँड रोडच आहे. इकडून आता पेडर रोड, हा समोर रोड जातो ना, तर पेडर रोडला जातो. आता आपल्याला त्या ब्रिजवरून खाली उतरायचं आहे आणि सरळ जायचं आहे. याच रस्त्यावरून फेमस गायिका लताजी मंगेशकर इथूनच चालत जायच्या, कारण त्या पेडर रोडला राहत होत्या. आणि इथूनच चालत ग्रँड रोड स्टेशनला जायच्या आणि तिथून मग त्या रेकॉर्डिंगला जायच्या. त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं ही गोष्ट. त्यावेळेस लोक एवढं
फिल्म स्टार्सना किंवा बॉलिवूड सेलिब्रिटीजना त्रास नव्हते देत, जसे आज देतात ना सेल्फी काढण्यासाठी, तसे देत नव्हते. ह्या बाजूला ज्या जुन्या इमारती दिसतात, ह्या सुंदर इमारती इथल्या हेरिटेज मानल्या जातात. आणि ग्रँट रोड ईस्टला माझ्या मते जास्त जुन्या इमारती अजूनसुद्धा जशीच्या तशा आहेत. इथे राहणारी जी पारसी कम्युनिटी आहे साऊथ मुंबईमध्ये खासकर, त्यांनी इंग्रजांच्या काळी इथे भरपूर इमारती वगैरे बनवल्या होत्या. आणि हा जो पुतळा दिसतो ना, ते गृहस्थ इथले कोणीतरी फेमस पारसी व्यक्तीच आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर नाव देतो. मी ज्यावेळेस ठाण्यावरून निघालो होतो त्यावेळेस ठाण्यामध्ये बिलकुल पाऊस नव्हता, पण नंतर मला कळलं की बाबा ठाण्यामध्ये पाऊस पडला. इकडे पण होता, इकडे थोडा रिमझिम चालू होता आणि मी पावसाचा आनंद घेण्यासाठी तिथं आलो होतो. ज्यावेळेस मी लालबागला पोचलो होतो त्यावेळेसच पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं. मित्रांनो, काचेवर पाणी असेल तर सॉरी का पाऊस पडतो आहे म्हणून, झिमझिम पडतो आहे. पण समोर तो ओव्हरब्रिज दिसतो ना, तो पेडर रोडचा ओव्हरब्रिज आहे. या हॉटेलमध्ये मी कधी कधी येऊन नाश्ता वगैरे करतो, शिवसागर. आणि आपण कुठं चाललो हे सांगितलंच नाही तुम्हाला. आपण प्रियदर्शन पार्ककडे चाललो आहे. खूप दिवसांनी चाललो आहे, खूप वर्षांनी चाललो आहे मी. ॲक्च्युली त्या पार्कच्या खालून रोड गेला ना, हायवे नवीन, त्यामुळं बघू आता कसं दिसतं. आपण आता पेडर रोडच्या इथं उभं आहोत आणि लताजी मंगेशकर इकडे राहायच्या. हा रोड आहे पेडर रोड आणि आपल्याला इकडे जायचं आहे प्रियदर्शन पार्ककडं. रस्ता क्रॉस करूया, नाही तर प्रॉब्लेम होईल. एरिया एकदम पॉश आहे बघा ना. आणि इकडं ट्रिनिटी कॉलेज लंडनची एक्झाम दिली होती. कॉर्नरला इथे एक चर्च आहे, तिथे रस्ता क्रॉस करायला लागेल पहिले मला. ट्रिनिटी कॉलेज लंडनच्या एक्झाममध्ये 95% पडले होते, पण प्रॉब्लेम झाला. पूर्ण त्यांचं रॉक स्कूल त्यापासून वेगळं झालं आणि आता वेगळंच त्यांचं सगळं झालेलं आहे. त्यामुळं आता परत एक्झाम द्यावं लागतील. मी 5th ग्रेडची एक्झाम देणार होतो, द्यायला पाहिजे होती, पण काय करणार, तेव्हा बिझी होतो, आई आजारी होती, त्यामुळे देऊ शकलो नाही. गिटारची एक्झाम देत होतो मी इलेक्ट्रिक गिटार वाजवतो, स्पॅनिश गिटार पण वाजवतो. त्याची एक्झाम द्यायची होती. 8 ग्रेड पूर्ण करायच्या होत्या, पण घरच्या परिस्थितीमुळं करू शकलो नाही, पण फ्युचरमध्ये करेन. इकडे एक रोड जातो, पण आपल्याला इकडे जायचं. हा हाजी अलीला रोड जाईल, आपल्याला इकडे जायचं आहे. हा वाळकेश्वरकडेच रोड जातो, वाळकेश्वर. आणि हे चर्च येते. जिथे एक्झाम दिली होती. हे बघा, हे बघायचं येशू ख्रिस्ताचा पुतळा, तिथे ती एक्झाम होती. आता इथून थोडं पुढे चालत जायचं आपल्याला. तिकडं ते एक गार्डन आहे, प्रियदर्शनी पार्क. तिथं रंगीलाचं गाणं शूट झालं होतं, यारी ये यारी ये, तिकडंच शूट झालं होतं. आपल्या बिल्डिंग्स बघितल्या, करोडोमध्ये किंमत इथे. मला काय आवडतं माहिती आहे का, अशी जुनी घरं. हे बघा, अशी जुनी घरं मुंबईची. आणि हे फुलं वगैरे, पुण्याला पण अशी घरं आहेत, पण इकडं
पहिले भरपूर होते, आता नवीन नवीन बिल्डिंग्स व्हायला लागल्या बा पूर्ण. तुम्ही जर ते रंगीलाचं गाणं बघितलं ना, यारी यारी, त्यामध्ये ह्या बिल्डिंग तुम्हाला पाठीमागं दिसतील. आता नवीन काही झाल्या असतील, पण त्यावेळेस पण उंच उंच बिल्डिंग होत्या. म्हणजे तो पिक्चर 95चा आहे, 1995चा. किती वर्ष झाले बघा. थोडेफार चेंजेस झाले असणार, पण ते गार्डन तिथं तसंच आहे. पण कोस्टल रोड झाला ना त्या बाजूनी, तर शांतता भंग झाली असेल आता तिथली. बघू आता जाऊन. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे बिल्डिंग. बघितला, जुन्या आर्किटेक्टच्या अजूनसुद्धा आहेत बिल्डिंग. तिकडं पण एक आहे त्या साईडला. आणि इथे पुढे थोड्याच अंतरावर आहे ते प्रियदर्शिनी पार्क. आपण रस्ता क्रॉस करूया आधी. इथे जरा कठीणच आहे रस्ता क्रॉस करणं. बेकरी वाटतं पुढे. हे कार पार्किंग बनवलं का काय? खूप जुनी बिल्डिंग आहे, बनते अजून बनते. इथे ना ॲक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती का, इथून डायरेक्ट CSTला बस नाही जात वाटतं. तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे. थोडं वरती जावं लागतं हँगिंग गार्डनला, तिथून मग जाते बस. तर मला आता झाल्यानंतर गार्डनमधून फिरून तिकडून जावं लागेल. तर पूल आहे ना, पुढे एक पूल आहे, त्या साईडने रोड जातो, तर तिथून बस पकडावं लागेल. हे बघा आलं प्रियदर्शिनी पार्क. गेट थोडं पुढं आहे. उघडं 4 वाजता उघडतं संध्याकाळी. सकाळी काहीतरी 6 ते 1 वाजेपर्यंत असं, नंतर 4 वाजता उघडतं. एवढं मात्र उघडलेलं आहे वाटतं. आज तिथे गेल्यावरच कळेल. उघडलेलं आहे वाटतं. हे बघा प्रियदर्शिनी पार्क. प्रियदर्शिनी पार्कच्या मधोमध हे गवताचं मैदान आहे. बाजूनी पूर्णपणे त्यांनी झाडं वगैरे लावलेली आहेत. इथे लोक, आता पाऊस पडलेला आहे म्हणून ते गवत वाढलेलं आणि चिखल असेल, पण लोक इथं बसायला येतात, टाईम स्पेंड करायला येतात. मी सुद्धा नेहमी यायचो, खासकर पुस्तक वाचण्यासाठी. इथे बसून मी भरपूर पुस्तकं कंप्लीट केलेली आहेत. या साईडला लोकांना बसण्यासाठी बनवलेलं आहे. इकडे बघा, आणि इकडे बघा ग्राउंड वगैरे पळण्यासाठी, फुटबॉल वगैरे खेळण्यासाठी. या समोर जेवढ्या बिल्डिंग दिसतात ना, त्या रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत. या गार्डनच्या बाजूला जो रोड आहे, रोडच्या बाजूनी सगळ्या रेसिडेन्शियल बिल्डिंग आहेत. आणि पुढे वाळकेश्वरला रोड जातो, आणि तिकडे बाणगंगा टेम्पल पण आहे. त्या बाणगंगा टेम्पलला पण तुम्ही ह्या रोडनी जाऊ शकता. इकडे बघा कोस्टल रोड, ते काम अजून चाललं आहे. अंडरग्राऊंड रोड आहे, तिकडे जातो तो. अजून काम पूर्ण नाही झालेलं. बिल्डिंग्स पुढे जाऊ आपण आता. इकडे समुद्र बघा, पाणी भरती आहे, खूप भरपूर भरती. लोक आलेले समुद्रकिनारी गेलेले तिकडे. बघितलं ते बघा. हे तिकडं पाऊस पडतो, तिकडं काळे ढग वाटतात. आणि तो बघा कोस्टल रोड त्या साईडला. बघितलं का, तुम्हाला दाखवतो अजून त्या साईडला जाऊन कोस्टल रोड. आणि इकडून वरती गेलं ना की हँगिंग गार्डन आहे. हँगिंग गार्डनच्या खालीच आहे इकडं. आणि त्या साईडला मरीन ड्राईव्ह. आपण इकडे जायचं आता. हेवा ना पाषाण किती मोठे मोठे आहेत. ह्याच्या वरतून दाखवतो तुम्हाला, वरती जाऊन. इकडे पुढे वाळकेश्वरच्या पुढे रस्ता नाही, तिथे पूर्ण समुद्र आहे. तिथेच ॲक्टर जॅकी श्रॉफ राहायचे. आणि तिकडून जो रोड येतो तो गार्डनच्या बंद जातो. या रोडचं नाव आहे नेपिन सी रोड. पुढे मग तो पेडर रोड. आणि इकडे एक पुढे समुद्राच्या बाजूला चिल्ड्रन्स गार्डन आहे, त्या रोडला वॉर्डन रोड बोलतात. हा जो कोस्टल रोड आहे समोर, हा नेपिन सी रोडच्या खालून येतो. म्हणजे समोरची हिल आहे
हँगिंग गार्डनची, त्या पलीकडं मरीन ड्राईव्ह आहे, तिकडून तो सुरू होतो. या हिलच्या खालून येतो आणि नंतर इथून खालून मग पुढे जो वॉर्डन रोड आहे त्याच्या बाजूनेच मग तो पुढे हाजी अली, वरळी त्या साईडला जातो. आणि येताना मी एक गोष्ट नोटीस केली, हा कोस्टल रोड झाल्यापासून वॉर्डन रोड आणि पेडर रोडची जी ट्रॅफिक असते ती फार प्रमाणात कमी झालेली आहे. काही लेन त्यांनी ओपन केलेले आहेत, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. तिकडं पण एक गार्डन होतं, ते आहे का मला माहीत नाही, मी तिकडे गेलेलोच नाही. जो हाजी अलीला रोड जातो ना तिकडं पण एक गार्डन आहे, तिथं पण नेहमी जायचो. हेच ते ग्राउंड आहे जिथं मी फोटोग्राफीची सुरुवात केली होती. इथं प्रॅक्टिस करायचो मी फोटोग्राफीची. आणि कधी कधी मूड केला तर मग वाचनासाठी पण मी इथे येतो. माझी म्हणजे आवडती जागा आहे खूप, मुंबईतली फेवरेट प्लेस. मस्त एका साईडला गार्डन, फुटबॉल ग्राउंड, एका साईडला समुद्र, सुंदर हवा मस्त लागते इथं. गरमीमध्ये पण मग बरं वाटतं बघा. मस्त तुमच्या कानामध्ये ए आर रहमानचं म्युझिक वाजत असेल, रंगीलाचं, अशा लाठा वगैरे बघून मला त्याचीच आठवण येते. आयुष्यभर किती वर्ष झाले त्याला. हे बघा मस्त रनिंगसाठी पण आहे, पूर्ण गोल ग्राउंड आहे. फुटबॉल खेळण्यासाठी पण आहे. डॉग फिरतो, किती मस्त दिसतं. रेड कलर दिला ना, मस्त दिसतं. आणि तिथं ते ग्राउंडमध्ये नाही का उर्मिला मातोंडकर नाचते तिथे, आणि तिथून असा शॉट घेतलेला आहे, तुम्हाला समोरून दाखवतो. अरे बिचाराच्या डोळ्याला काहीतरी झालेलं आहे रे. आय होप ही इज ऑल राईट. तेव्हा किती मस्त दिसतंय इथून. इथून तो शॉट घेतलेला आहे म्हणून ते पाठीमागच्या बिल्डिंग तुम्हाला दिसतात. इथे कुठंतरी असा तो शॉट घेतलेला आहे, त्यामुळे त्या पाठीमागच्या बिल्डिंग दिसतात. किती मस्त. इथं स्कूल पण आहे, मला माहीत नाही नक्की कुठे, पण स्कूल पण आहे इथे कुठेतरी. केवढं ग्राउंड मोठं आहे बघा. हे ग्राउंड आहे आणि गार्डन तिथून सुरू होतं. ते क्रेन आहे ना, तिथून ते इथपर्यंत पूर्ण मस्त. आणि या साईडला समुद्र समोर. हवा एकदम चालत राहते इकडे, नेहमी हवा चालते. त्या वरळीच्या पण बिल्डिंग्स दिसतात आहे मला इथून लांब. तुम्हाला कॅमेरामध्ये नाही दिसणार, पण आता आपल्याला इथून जायचं आहे वरती हँगिंग गार्डनला बस पकडण्यासाठी. हँगिंग गार्डनमध्ये नाही जाणार आहे मी, बस पकडण्यासाठी जाणार. घरी लवकर जायचं आहे. तिथे हे माणसं फिशिंग करतात, ते मासे पकडतात समुद्रातून. मला नाही माहीत कुठले मासे भेटतात, ते गळानी मासे पकडतात. ते रॉड आहेत त्यांच्याकडे. तिकडे त्या साईडला समुद्रामध्ये बघा एकदम ब्लॅक दिसतं, तिथे पाऊस पडत असेल कुठेतरी. आणि इकडे थोड्या वेळाने कदाचित येईल, पण सध्या तुम्हाला थोडंसं ब्लॅक दिसायचं का, सूर्य समोर आहे ना त्यामुळं. समोर अँटिला बिल्डिंग आहे, अँटिला हाऊस, मुकेश अंबानींचं घर. मी बोट दाखवतो ना, लांब तुम्हाला एक ब्लॅक कलरची लोढा बिल्डिंग दिसेल आणि त्याच्या बाजूलाच एक छोटी बिल्डिंग आहे, तेच अँटिला हाऊस आहे. खूप फेमस बिल्डिंग, कारण की ते मुकेश अंबानींचं घर आहे आणि भरपूर लोकांना माहिती आहे ते. आणि मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये सगळ्यात फेमस बिल्डिंग आहे. प्रियदर्शिनी पार्कमधून पण दिसते. आणि आता मी जो रोड क्रॉस करत आहे तोच नेपिन सी रोड आहे. हा सरळ वरती हँगिंग गार्डनला रोड जातो. आता आपल्याला इकडं जायचं आहे. ते बघा पुढून लेफ्ट घेतला ना की हँगिंग गार्डन. बिल्डिंग्स बघा किती उंच आहे तिथं. त्याच्या साईडला नको. पाऊस आता एकदम जोरात येणार आहे. पूर्ण समुद्राकडून तिथून काळ दिसत होतं ना, आता खूप पुढं आला आणि आता अंधार पडायला लागला. खूप जोरात पाऊस येणार आहे. ह्या साईडला तुम्हाला घर घ्यायचं आहे का? तुम्हाला प्राईस माहिती आहे किती? एक ऐकलं होतं मी की एक फ्लॅट किती मोठा होता मला माहीत नाही,
300 करोड रुपयाला विकला गेला आहे या एरियामध्ये. एक फ्लॅट आहे का, बिल्डिंग्स बघा कशा आहेत. या बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट 300 करोड रुपयाला. मग तुम्ही विचार करू शकता केवढं महाग हा एरिया आणि कुठले लोक राहत असतील इथं. वाव, शेवटी मी तुमच्यासाठी पाऊस घेऊनच आलो, पण तुमच्या इकडे येईल का ना माहीत नाही. मुंबईमध्ये तर येणारच आता, जोरात पाऊस पडणार आहे. हा एरिया मुंबईच्या सगळ्या श्रीमंत जेवढे एरियाज आहेत त्यामध्ये गणला जातो. ऑब्वियसली इथं राहणारी लोक सगळी श्रीमंत हायर मिडल क्लासची आहेत. आणि ज्या मार्गावर मी चाललो या मार्गाचं नाव LD रुपारेल मार्ग आहे. ह्याच्या बाजूला माउंट प्लेझंट रोड आहे. तिथंच आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यामध्ये राहतात. खूप पॉश एरिया, खूप पॉश. टेकडे पण इकडं. हँगिंग गार्डन आहे ना, ते इथं वरती आहे. तिकडून बस पटकन मिळते. करण जोहरचं घर इथंच आहे कुठेतरी, मला नक्की माहीत नाही, पण त्याचा एक फ्लॅट पण इथं आहे. त्याची झाडं वगैरे मस्त वाटतं. टॅक्सीने गेला ना CST स्टेशनला इथून 100 किंवा 110 रुपये होतील, पण कोण घालवणार एवढे पैसे. बस मिळते ना आरामशीर. हँगिंग गार्डनच्या इथून डायरेक्ट स्टेशनला बस मिळते, त्यामुळे टेन्शन नाही. पुढे जाऊन लेफ्टला जो रोड जातो तो हँगिंग गार्डनला जातो. का आता जवळ आलो आपण हँगिंग गार्डनच्या. ते बघा त्या बसेस आहेत ना, त्या CSTला जातात. इथून जायचं CSTला. ही RC चर्चची AC बसेस आहेत ॲक्च्युली. AC बसेस पण आहेत, त्यामुळे टेन्शन नाही. इथून आता बस पकडायची. लेट्स गो. तेव्हा हँगिंग गार्डन, तिथं हँगिंग गार्डनमध्ये आता जाणार नाहीत. आता बस पकडून डायरेक्ट घरी. तर मित्रांनो, कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा. मी तुमच्यासाठी पाऊस घेण्यासाठी आलो होतो मुंबईला. पाऊस भेटला बघा. केस पण ओली झालेली आहेत आणि गरम पण होतं आता, कारण की आता पाऊस नाही. पण पावसाने दडी मारलेली आहे. आशा करू की लवकरच येईल आणि मुंबई एकदम भिजून जाईल. तेच करू शकतो आपण, अपेक्षा करू शकतो. पण येणार आहे, एका आठवड्यात पाऊस येणार. थोडंफार काळं दिसतं मला त्या साईडला. देवाकडे प्रार्थना करा. ओके, मी आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. लाईक शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, माझे पाठीमागचे व्हिडिओ बघायला पण विसरू नका. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.